लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींना तिन्ही किस्तीचे पैसे मिळालेले आहेत। टोटल 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। त्यानंतर आता 2100 रुपयाची घोषणासुद्धा त्यांच्यासाठी करण्यात आली आहे। डिसेंबर महिन्यापासून त्यांना 2100 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत। त्यानंतर दिवाळीचे बोनससुद्धा त्यांना मिळालेला आहे ॲडव्हान्समध्ये। परंतु अंगणवाडी सेविका यांच्या खांद्यावर लाडक्या बहिणींचा भार टाकल्यानंतर त्यांनी 24 तास लाडक्या बहिणींसाठी काम केले असताना त्यांचे मानधन मात्र अजूनही त्यांना देण्यात आले नाही आहे। याबाबत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींच्या मतांमुळे शिंदे गटची शिवसेना आणि भाजपा सरकार यांची सत्ता बनलेली आहे आणि लाडक्या बहिणींना त्यांचे जे 2100 रुपये आहे हे देण्याचे सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींसाठी मागच्या 2-3 महिन्यापासून जे काम करणारे झटणारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे जे मानधन आहे ते अजूनही त्यांना मिळालेले नाही आहे। अंगणवाडी कर्मचारी मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षा संगीता कांबळे यांनी सांगितलं की राज्यभरातून लगभग 2 लाख अंगणवाडी कर्मचारी म्हणजेच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांनी जमिनी स्तरावर लाडक्या बहिणींचे जे फॉर्म असतात भरण्याचे, ऑनलाईन पद्धतीने त्यांनी भरण्याचे काम केलेले आहे। त्यानंतर 24 तास त्यांच्यासाठी त्यांनी आपली सेवा दिलेली आहे। सरकारने यासाठी लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म भरणं आहेत त्या प्रत्येक फॉर्म भरण्यामागे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रत्येकी 50 रुपये एका फॉर्मचे देण्याचे कबूल केले होते। परंतु अजूनही त्यांना 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे या मानधनाचा। आता 2-3 महिने होत आलेले आहे, त्यांना एका फॉर्मचे 50 रुपयाप्रमाणे अजूनही ते मानधन त्यांना मिळालेले नाही आहे। यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष आणि नाराजी व्यक्त होत आहे। तर सरकार लाडक्या बहिणींप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांनासुद्धा त्यांचे मानधन लवकरात लवकर देणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।